हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे सुरेश. लाडकी बहीण योजना अपडेट. फॉर्म अप्रूव्ह झाला पण पैसे अजूनही मिळाले नाही. तर हे काम करा, पैसे 1 दिवसात मिळणार. तर मित्रांनो, तर हे जे लिंक आहे या लिंकवर जाणे आणि या लिंकला टच करणे. तर लाडकी बहीण योजना ही लिंक आहे, या लिंकला जाऊन तुम्ही टच करा आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा जे आधार नंबर आहे ते आधार नंबर या ठिकाणी तुम्ही टाका. आणि आधार नंबर जे आपण थोडं ब्लर करून घेऊया, आधार नंबर जे टाकलेला आहे. तर आणि आपल्याला आधार कॅप्चा टाकून या ठिकाणी आपल्याला असं लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे अप्रूव्ड दाखवणार. तुमचं अप्रूव्ड असेल तर, अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला रिजेक्ट दाखवणार आणि साईडला तुमचा फोटो पण दाखवणार. तर अशा प्रकारे आपण जाऊया आता आधार लॉगिनमध्ये. आधार लॉगिनमध्ये जाऊन माय आधारमध्ये जायचं आहे. माय आधारमध्ये जाऊन सन्या तुम्हाला लॉग इन या ठिकाणी जाऊन क्लिक करायचं आहे. लॉग इन या ठिकाणी जाऊन क्लिक करून सन्या तुम्हाला या ठिकाणी इंटर आधार नंबर भरायचा आहे आणि इंटर कॅप्चा भरायचा आहे. हे दोन्ही या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे आपण या ठिकाणी भरून घ्यायचे आहे. आणि हे इंटर आपला आधार नंबर आहे ते या ठिकाणी आपण ब्लर करून घेऊया. या ठिकाणी आधार नंबर टाकून हे ब्लर करून घेऊया. आणि खालचा जे कॅप्चा आहे, कॅप्चा साईडला तुम्हाला कॅप्चाचं ठीक दिसत नसेल तर या ठिकाणी वाईचं ऑप्शन पण दिलेलं आहे. ते वाईचं ऑप्शन आपण टच करून आपण ऐकून सन्या या ठिकाणी कॅप्चा पण भरू शकता. तर या ठिकाणी कॅप्चा भरून विथ OTP या ठिकाणी असा तुम्हाला एक OTP येईल. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला OTP येणार आहे वरून. हा OTP या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. तर माझा OTP आलेला आहे. तर या ठिकाणी आपण ब्लर करून घेऊया OTP आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून आपल्याला पुढचं प्रोसेस आपल्याला लगेच आपल्या पुढे असलं इंटरफेस तुमच्या पुढं असं उघडणार आहे. तर मित्रांनो, असा इंटरफेस तुमच्या पुढे उघडणार. तर या ठिकाणी दिलेलं आहे बघा, बँक सेंडिंग स्टेटस. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे बी तुमची बँक जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्ह दिसणार. तर आमची बँक आहे बँक ऑफ इंडिया. तर हे बँक ऑफ इंडिया ॲक्टिव्ह दिसणार. नंतर नसेल तर नॉन ॲक्टिव्ह दिसणार. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला काही भावा बहिणीच्या कमेंट आलेल्या आहेत, ते आपण कमेंट वाचूया. आणि कुणालाही काही जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून आपल्याला विचारा. तर त्यांचे आपण जवाब नक्की देऊ. तर दीपाली पाटील यांनी कमेंट केली आहे, मी पोस्टाचे अकाउंट काढून 4 दिवस झाले तरी माझे पैसे जमा झाले नाहीत. तर काय आहे ना, ते अप्रूव्ह झाले असेल तर पैसे तुमच्या खात्यात येणार. वेळ लागणार, मात्र पैसे येणार, नक्की येणार. अप्रूव्ह झाले असेल तर. अप्रूव्ह जर तुमचं झालेच नसेल तर पैसे म्हणजे येऊ शकत नाही. काही ना काही त्याच्यात प्रॉब्लेम असेल, काही तर आधार लिंक नसेल ना, बँक लिंक नसेल, असं काहीतरी प्रॉब्लेम असेल तरच पैसे नाही येणार. तर पुढचे आपण कमेंट घेऊया. तर मला अजूनही पैसे आले नाही आहे. तर पैसे नाही आले असेल तर तुमचे काय जे तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला या ऑफलाईन फॉर्म भरला ते फॉर्म तुम्ही एक वेळा चेक करून घ्या. तर व्यवस्थित फॉर्म भरला असेल तर अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे पण नक्की मिळणार. आणि तुमचे जे खाते जे लिंक असेल, आधार कार्डला लिंक असेल, कोणता नंबर तुम्ही त्या ठिकाणी दिला ते सगळं काय व्यवस्थित आहे का एकदा बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या, तुम्हाला पण पैसे मिळतील. तर आपण तिसरा कमेंट वाचूया. 15 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला, अकाउंट ॲक्टिव्ह आहे पण पैसे आले नाहीत. तर 15 ऑगस्टला तुम्ही फॉर्म भरला, अप्रूव्ह पण झालं, तर तुम्हाला पण पैसे येतील. घाबरण्याचं काहीही कारण नाही. तर जसं की 25 तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर 25-26 तारखेला बऱ्याच महिलांचे पैसे अकाउंटला आलेले आहेत. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, तर बऱ्याच जणांचे पैसे आलेले आहेत. तर तुमचे पण पैसे 30 तारखेपर्यंत नक्की येणार. तर तुम्हाला अशा काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. माझा आईचा फॉर्म अप्रूव्ह होऊन बरेच दिवस झाले आहेत. 25 ऑगस्ट रोजी पोस्ट बँकेचे खाते आधारला लिंक सुद्धा आहे. खात्यामध्ये रक्कमसुद्धा तपासली आहे, पण तरीसुद्धा आम्हाला लाभ भेटला नाही. कृपया मदत करावी. तर भाऊ काय आहे ना, रोहित
नेते यांनी ही कमेंट केली आहे. तर तुम्ही काय करा, हे पूर्ण काही तुमचं ओके आहे आणि फॉर्म पण अप्रूव्ह आहे, आधारला लिंकसुद्धा आहे. तर नाही आले तर तुम्ही काय करा, बँक खात्यामध्ये जा, तिथे DBT हे जाऊन आपल्या खात्याची लिंक आहे का ते चेक करा आणि तुमचे हे 24 तासात पैसे येऊन जातील. जर नाही आले तर पोस्ट खात्यामध्ये जाऊन आपलं नवीन खातं उघडून घ्या. तर चला दुसरी कमेंट आपण घेऊया. तर दुसरी कमेंट आपल्याला केली आहे दीपाली मुले यांनी. तर हे पोस्टमध्ये अकाउंट आहे, आधार पण लिंक आहे, पण पैसे नाही आले अजून. तर तुमचं हे सगळं काही ओके आहे आणि तर येतील, तुम्ही काही घाबरण्याचं काही कारण नाही. तर पैसे येतील तुम्हाला. अजून पैसे आले नाहीत तर 4,500 रुपये तुम्हाला मिळून जातील. अप्रूव्ह असलं तर काहीही टेन्शन नाही. तर चला आपण आता तिसरी कमेंट आपण वाचूया. तर यांनी केली आहे 3 ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झाला, बट पैसे 3 सप्टेंबरपर्यंत पण आले नाही, आधार पण बँक लिंक आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, आधार लिंक सगळं काही ओके असेल तर तुम्ही घाबरण्याचं काही कारण नाही. तर तुम्ही या खात्याला जर पैसे आलेच नाही तर तुम्ही काय करायचं, आपलं पोस्टाचं जे खातं आहे ते खातं जाऊन तुम्ही उघडून घ्यायचं आहे. तर तुमचे 24 तासात पैसे मिळून जातील. तर चला हे आपण चौथी कमेंट वाचूया. अक्षय दिवसे यांनी ही कमेंट केली आहे. तर भाऊ फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि IPPB अकाउंट सुद्धा ॲक्टिव्ह आहे, तरी पण पैसे आले नाही, 2 मंथ झाले भाऊ. तर भाऊ काय आहे ना अक्षय भाऊ, तर तुम्ही अप्रूव्ह झाले आहे आणि IPPमध्ये तुमचं अकाउंट पण सुद्धा तुम्ही ॲक्टिवेट केलेलं आहे. तर तुम्ही काय करा, काही दिवस थोडे थांबा, तर तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. तर घाबरण्याचं असं काही कारण नाही. तर भाऊ चला पुढची कमेंट आपण घेऊया. 25 जुलैला मी फॉर्म भरला होता, 8 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, मॅसेज आला 25 ऑगस्टला, मी आधार लिंक केले, अजून पैसे आले नाही. तर उत्तम साळवे यांनी ही कमेंट केली आहे. तर 25ला तुम्ही फॉर्म भरला आहे, 8 ऑगस्टला अप्रूव्ह झाला, तर घाबरण्याचं काही कारण नाही. तर जसं मी अप्रूव्ह झालेलं ते तुम्हाला दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये, तर तसं झालं असेल तर तुमचं घाबरण्याचं काही कारण नाही. तर तुम्ही या खात्याला जर पैसे नाही आले तर तुम्ही पोस्टाच्या खात्यामध्ये जा आणि तिथे जाऊन तुम्ही हे पैसे जे आहे ते पोस्टाच्या खात्यामध्ये 24 तासात येतील. हे पोस्टाचं खातं तुम्ही उघडून घ्या. तर चला पुढची आपण कमेंट वाचूया. सूरज सातकर यांनी ही कमेंट केली आहे. डिस्ट्रिक्ट लेवलने फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, पण विलेज लेवलवर पेंडिंग दाखवत आहे, काय रिझन असेल. तर पेंडिंगमध्ये असेल तर तुमचं जे आतापर्यंत तुम्ही जे हे फॉर्म भरला आहे, जर तुमच्या फॉर्ममध्ये काही जर गडबड असेल, कोण आधार कार्डची लिंक नसेल, बँकची लिंक नसेल, तर हे तुम्ही योग्य ते तपासून घ्या आणि अप्रूव्ह झाला तरी तसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तुमच्या बँकेला लिंक आहे का नाही, हे ॲक्टिव्ह आहे का नाही, हे तुम्ही जाऊन चेक करून घेणे हे महत्त्वाचं आहे. पोस्ट ऑफिसचा अकाउंट ओपन केला, फॉर्म भरला, अप्रूव्ह पण झाला आहे, पण 1 मंथ झाला, पैसे नाही आले. तर काहीही घाबरण्याचं कारण नाही आहे. तर पैसे तुम्हाला येणार 100%. अप्रूव्ह झाला असेल तर नक्की पैसे येणारच. कारण की काही जर असे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आपले एकदा व्यवस्थित चेक करून घेणे की कागदपत्र आपले नीटनेटके आपण भरले आहेत का. तर भरले अप्रूव्ह झाले असेल तर ते रिजेक्ट करू शकतच नाहीत. पैसे येणार, वेळ लागणार, मात्र पैसे येणार. तर पुढची आपण कमेंट घेऊया. व्हाईट राशन कार्ड आहे तर होणार का. तर भाऊ व्हाईट राशन कार्ड नाही होणार, कारण की एकतर पिवळे राशन कार्ड पाहिजे आणि एकतर सेंद्रिय राशन कार्ड पाहिजे. या 2 राशन कार्डमुळेच तर ते आपलं अप्रूव्ह होऊ शकते, नाहीतर रिजेक्ट करून टाकतात. आपलं जे फॉर्म भरलेलं आहे ते फॉर्म आपला रिजेक्ट करू शकतात. तर
तुम्हाला जरी काही अशा समस्या असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर तुमचे पैसे जरी नाही आले असेल तर नक्की आपल्याला कमेंट करून विचारा, तर आपण तुमच्या कमेंटचे जवाब नक्की देऊ. तोपर्यंत बाय बाय, थँक्स, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.